जय हो सावरे नंदलाल की. भक्ती आयुर्वेदा चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत. यूट्यूब पाहणाऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी आचार्य कृष्णानंद आपल्यासाठी आज घेऊन आलो एक अमृतवचन. अमृतवचन मोठं गोड आणि आचरज आहे. माता पिता पाण्यासारखे असतात. हे अमृतवचन ऐकल्यानंतर पुढल्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होईल की महाराज, माता पिता पाण्यासारखे आहेत असं म्हणण्यापेक्षा ते दुधासारखे आहेत, ते तुपासारखे आहेत, ते अमृतासारखे आहेत असं का म्हणत नाही? कारण पाण्यापेक्षा दूध, तूप, अमृत यांची किंमत निश्चित जास्त आहे, मूल्य जास्त आहे. पण त्याच्यामागे एक कारण आहे. ते कारण असं आहे की पाण्याशिवाय मनुष्य जगू शकत नाही. अमृताशिवाय जगू शकेल एखादा प्राणी असेल, मनुष्य असेल, जीव असेल. दुधाशिवाय जगू शकेल, तुपाशिवाय जगू शकेल, पण पाण्याशिवाय नाही. 2 तास पाणी मिळलं नाही तर माणूस गडबडून उठतो आहे. 2 दिवस मिळलं नाही तर हडबडून जातो आहे आणि 5 दिवसात तर मृत्यू होतो आहे. म्हणून पाणी ही जीवनात जशी अत्यंत गरजेची गोष्ट आहे तसंच आहे बरं. जीवनात अनेक नाती आहेत, पण त्यातलं मातापित्यांचं नातं हे असं जबरदस्त आहे. मातापित्यांशिवाय हे शरीर नाही आणि त्यांच्याशिवाय जीवनही नाही. म्हणून जीवनात सारं काही विसरलं चालेल, पण एक करा, मातापित्यांची सेवा करा. मातापिता हे आपले खऱ्या अर्थाने जीवन आहेत. म्हणून तर मी म्हणतो की मातापिता पाण्यासारखे असतात. पाण्याची किंमत कळावी म्हणून एक छोटीशी गोष्ट सांगतो. एकदा जगज्जेता सिकंदर जग जिंकत जिंकत भारतात आला. राजस्थानमध्ये त्याचा वाळवंटात मुक्काम पडला. राहुट्या पडल्या होत्या, सैन्य होतं. रात्रीच्या अंधारामध्ये वादळ आलं, सर्व धुळीला मिळालं, सर्वत्र रेतीच रेती झाली. सर्व सैन्य आपापला जीव वाचवण्यासाठी पळाले. सिकंदरही पळत सुटला. पळता पळता रात्रीच्या अंधारात तो दूर गेला. त्याला तहान लागली, पोटामध्ये अन्नाचा कण नाही, घसा कोरडा पडला, जीव जायची वेळ आली. त्यावेळेस समोरून एक महात्मा येताना दिसला. त्या महात्म्याजवळ फक्त एक कमंडूल होतं. त्या कमंडूलमध्ये एक वाटी पाणी होतं. कमरेला लंगोटी अशा अवस्थेत तो महात्मा समोरून आलेला पाहिला. त्याच्या जीवात जीव आला. त्याने हात जोडले, सांगितलं, महात्माजी मला थोडं पाणी द्या. महात्मा हसले, काही बोलले नाहीत. म्हणून त्यांनी सांगितलं, महात्माजी मी तुम्हाला 1000 मोहरा देईल, मला अर्धी वाटी पाणी द्या. महात्मा काहीच बोलले नाहीत. त्याला वाटलं मूल्य कमी असं वाटते महात्माजींना. 1000 मोहराच्या ऐवजी तो म्हणला मी 1,00,000 मोहरा देईल. महात्माजी तरी काही बोलत नाही. म्हणल्यानंतर तो सांगितलं, मी जिंकलेल्या जगापैकी अर्ध जग तुम्हाला देईल, फक्त अर्ध वाटी पाणी द्या, नाही तर मी आता मरतोय. महात्मा अजूनही काही बोलत नव्हते. मनातली मनात हसत होते. जगत जेता असणारा ज्याने जग जिंकला आहे, पहा तो एक अर्ध्या वाटी पाण्यासाठी किती हीनदीन झालेला आहे. पाणी किती महत्त्वाचं आहे. आत्ता महात्मा काही बोलत नाही म्हणले. तो म्हणतो, महाराज संपूर्ण जिंकलेलं जग जे आहे ते तुम्हाला मी द्यायला तयार आहे, पण अर्धी वाटी पाणी द्या. त्यावेळेस ते महात्मा हसले आणि म्हणाले, अरे किती धावपळ करतोस. अर्धी वाटी पाण्याची किंमत आहे तू जिंकलेल्या जगाची. पाण्याचं मूल्य या लक्षात येईल आपल्या. आतापर्यंत युद्ध झाली भूभागासाठी, परंतु इथून पुढची युद्ध होतील ती पाण्यासाठी. म्हणून पाणी जपून वापरा. पाण्याचं मूल्य सामान्य नाही, अतिशय मूल्य आहे. तसंच मातापित्यांचं मूल्यसुद्धा अमूल्य आहे. एखाद्याला बहीण नसेल तरी जगू शकतो, भाऊ नसेल तरी जगू शकतो, मामा नसेल तरी जगू शकतो, काका नसेल तरी जगू शकतो, मित्र नसेल तरी जगू शकतो. पण मातापिता नसेल तर जगणं कठीण आहे. नाही, जन्माला येणंच मातापित्याशिवाय कठीण आहे. कारण प्रत्येक जीवाला मातापिता आहेत. म्हणून एक आहे, हेच अमृत वचन आहे की मातापिता पाण्यासारखे असतात. मातापित्यांची जागा आणि कुणी घेऊ शकत नाही. पण मातापिता हे देव आहेत कळण्यासाठी, मातृदेवो भव पितृदेवो भव हे कळण्यासाठी अजून एका देवाची गरज आहे, आचार्य देवो भव. जर जीवनात सद्गुरू असतील, संत असतील तर मात्र तुम्हाला मातापित्यांचं महत्त्व कळेल. म्हणून आपल्या शास्त्रात म्हणतं, मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव. म्हणून संत संगतीत राहा, मातापित्यांची सेवा करा. बस जीवनामध्ये आनंद होईल, काही कमी पडणार नाही. अमृतवचन हेच, मातापिता पाण्यासारखे असतात. ना दुधासारखे, ना तुपासारखे, ना अमृतासारखे. मग कसे? पाण्यासारखे. पाणी हे जीवन आहे, मातापिता हे सुद्धा जीवन आहे. व्हिडिओ आवडल्यास
नक्की शेअर करा, लाईक करा. मैं आचार्य कृष्णानंद. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येऊ. असेच नवनवीन अमृतवचन, काही महाभारत रामायणातील कथा, काही आयुर्वेदावर थोडं बोलूया. जय हो सावरे नंदलाल की जय हो, गोपाल कृष्ण भगवान की जय हो, जय हो.